राज्यात मुसळधार पाऊस मान्सून या तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तीव्र झाला उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून उन्हाचा हाहाकार चालू आहे. आगमन होणार असून रविवारपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने म्हणजे IMDने वर्तवला आहे. मात्र एकीकडे तात्कालिक दिलासा मिळत असतानाच हवामान विभागाचा दुसरा दीर्घकालीन अंदाजाने महाराष्ट्रात चिंता कमालीची वाढली आहे. यंदा संपूर्ण मान्सून हंगामात राज्यात समानतेपेक्षा कमी पाऊस पडण्याची आणि जून महिन्यात उष्णतेची लाट तीव्र राहण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये रविवारपासून सलग 3 दिवस ते मध्यम सरी बरसतील. याशिवाय पालघर, ठाणे, अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी येलो अलर्ट देण्यात आलेले आहे. कोकण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याचा ते येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 2026 दुसऱ्या टप्प्यात दीर्घकालीन अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. 2026च्या 4 महिन्याच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरी केवळ 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा भारतामध्ये 43% तर दक्षिण भागात 45% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोरडवाहू शेती धोक्यात सुद्धा असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जून महिन्यात रात्रीही उकडा राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात